आम्ही करून घेतलाय सर. किती 35 हो. 35 वर्ष डोंबिवली शाळेजवळ कंपल्सरी होती. मी चालू करतोय सर. हा हो हो जरूर. ओके. नमस्कार, मी डॉक्टर अनुराग लव्हेकर आणि निनाद फाउंडेशन तर्फे चालवण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या ऑर्गन डोनेशन किंवा आरोग्य रोपण हा आपल्या सिरीजचा विषय आहे आणि त्या शृंखलेमध्ये नेत्रदान आणि नेत्ररोपण हा आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे. या विषयावरती आपल्याला माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आपल्याला पुण्यातल्या एच.व्ही. देसाई हॉस्पिटल मधल्या अतिशय प्रतिष्ठित असं पॅनल उपलब्ध झालेलं आहे आणि गेल्या 21 वर्षांमध्ये या हॉस्पिटलमध्ये 60 लाखांपेक्षाही जास्त रुग्णांनी डोळ्याच्या वेगवेगळ्या आजारांसाठी उपचार घेतलेले आहेत. 6,60,000पेक्षाही जास्त डोळ्यांच्या सर्जरीज इथे झालेल्या आहेत आणि भारताच्या पश्चिम भागातल्या डोळ्यांसाठीच्या सगळ्या सेवा सुविधा असणारं हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. इथे होणाऱ्या 60% 65%पेक्षाही जास्त सर्जरीज ह्या मोफत होतात आणि या हॉस्पिटलचे चीफ मेडिकल डायरेक्टर म्हणून डॉक्टर कर्नल मदन देशपांडे सर गेली अनेक वर्ष काम पाहत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. ते स्वतः एक अतिशय निष्णात आय सर्जन आहेत आणि प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, पारदर्शकता, कामाप्रतीची त्यांची निष्ठा आणि सचोटी या गुणांबरोबरच गरीब आणि गरजू रुग्णांना अतिशय कमी दरात डोळ्यांच्या आजारांसाठी सेवा मिळावी यासाठी ते कायम धडपडत असतात. 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते आघाडीवर होते आणि या युद्धांमधल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने 1992 साली विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित देखील केलेलं आहे. याचबरोबर आपल्या दुसऱ्या पॅनलिस्ट आहेत डॉक्टर शिल्पा जोशी मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. त्याही एक निष्णात आय सर्जन आहेत आणि एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या मोतीबिंदू कॉर्निया आणि नेत्रपृष्ठ विभागाच्या त्या प्रमुख आहेत. या हॉस्पिटलच्या नेत्रपेढी म्हणजेच आय बँकेच्या त्या मेडिकल डायरेक्टर सुद्धा आहेत आणि त्यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण नागपूर विद्यापीठातून घेतलेलं आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांच्या त्यांनी डोळ्यांच्या आजारांमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. हैदराबादच्या एल.व्ही. प्रसाद आय हॉस्पिटल मधून त्यांनी कॉर्नियाची फेलोशिप घेतलेली आहे आणि 2007 साली इंग्लंडच्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या त्या सदस्य सुद्धा झालेल्या आहेत. आपल्या पुढच्या पॅनलिस्ट आहेत हेमा जोशी मॅडम. मॅडम नमस्कार. त्यांनी आपलं सुरुवातीचं वैद्यकीय शिक्षण जबलपूरला घेतलेलं आहे. त्यानंतर ऑफ्थॅल्मॉलॉजी मध्ये त्यांनी डिप्लोमा यशवंतराव हॉस्पिटल इंदौर आणि डिग्री शंकरा नेत्रालय चेन्नई इथून पूर्ण केलेली आहे. लंडनच्या मूरफील्ड हॉस्पिटल मध्ये त्यांनी काही दिवस कामही केलेलं आहे आणि कॉर्नियामध्ये त्यांनी पुण्याच्याच एच.व्ही. देसाई हॉस्पिटल मध्ये फेलोशिप करून सध्या त्या तिथेच कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहेत. आपल्या पुढच्या पॅनलिस्ट आहेत स्वप्ना गाडे मॅडम. मॅडम नमस्कार. त्यांनी सायकोलॉजी मध्ये BA केलेलं आहे आणि पुढे MBA सुद्धा केलेलं आहे आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या आरोग्य सेवा आणि शिक्षणासंबंधी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळण्याचा त्यांचा 21 वर्षांचा अनुभव आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांना त्या सॉफ्ट स्किल्सचं ट्रेनिंग देत असतात. गेल्या 6 वर्षांपासून त्या एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या आय बँक म्हणजेच नेत्रपेढीच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. तर सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. सर हॅलो.
हा सर. नमस्कार. ऐकू येते? ओके सर, आपण चर्चेला सुरुवात करायची. येस येस, हो हो. ओके सर, सध्या नेत्रदानाची गरज किती आणि कशी आहे त्याबद्दल थोडं सांगाल? आपण 2011चं स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर भारतामध्ये जवळजवळ 60 लाख ते 1 कोटी कॉर्निया ब्लाइंड लोक आहेत. युनिलॅटरल म्हणजे एका डोळ्यामध्ये कॉर्नियाच्या आजारांमुळे आलेला अंधत्वाचा हा आकडा आहे. आणि बायलॅटरल कॉर्नियल ब्लाइंडनेसचं प्रमाण पण म्हणजे दोन्ही डोळ्यांनी कॉर्निया ब्लाइंड असण्याचं पण प्रमाण खूप जास्त आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की यातले 35 ते 50% ही लहान मुलं आणि तरुण व्यक्ती आहेत. लहान मुलांमध्ये मेनली व्हिटॅमिन ए जीवनसत्वाची कमी आणि काही कंजेनायटल म्हणजे अनुवंशिक ज्या आजार असतात कॉर्नियाचे त्याच्यामुळे किंवा डोळ्याला मार लागल्यामुळे इंजुरी झाल्यामुळे आलेलं अंधत्व आणि तरुण व्यक्तींमध्ये अगेन कामाच्या ठिकाणी झालेले अपघात किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समुळे झालेले अपघात ह्याच्यामुळे होणारे कॉर्नियल ट्रॉमा आणि कॉर्नियल अल्सर्स म्हणजे जंतुदोष ह्याच्यामुळे आलेलं अंधत्व ह्याचं खूप प्रमाण जास्त आहे. तर आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 25 ते 30,000 केसेसची भर पडत असते. तर त्याच्यामुळे हा बॅकलॉग खूप मोठा होत चाललेला आहे. आणि आपल्या देशातल्या ज्या आय बँक्स आहेत त्या दरवर्षी साधारण सगळ्या आय बँक्स मिळून साधारण 50,000 कॉर्नियाज कलेक्ट करतात. पण हा बॅकलॉग आणि हा नंबर भरून काढण्यासाठी जवळजवळ 2 लाख कॉर्नियाजची गरज आहे आणि जवळजवळ 1 लाख पेक्षा जास्त ट्रान्सप्लांटची गरज आहे देशामध्ये. त्यामुळे हा नंबर जो आहे तो खूप जास्त आहे आणि हे चॅलेंजिंग आहे खूप. आणखी त्याच्यात एक आपण ऍड करू शकतो की एक तर ज्याला बुबुळाला कुल पडलंय अशी लोक जास्त संख्या आहे आणि त्याहीपेक्षा ज्याला ब्रन झालाय, अल्सर झालाय कॉर्नियाला, त्यालाही आपण हे वापरतो. तर ती संख्या किती असेल अंदाज आहे? ते तरुण व्यक्ती यंग पीपल आणि चिल्ड्रन ह्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे खूप. तर हे जे 60 लाख जो नंबर झाला 60 लाख त्याच्यामधले जवळजवळ 50% म्हणजे 30 ते 35 लाख लोक जे आहेत ते या कॅटेगरीमध्ये आहेत ज्याच्यामध्ये कॉर्नियल अल्सरमुळे किंवा कॉर्नियल ट्रॉमा झाल्यामुळे त्यांना अंधत्व आलेलं आहे आणि त्यांना ट्रान्सप्लांटची गरज आहे. सर, एखाद्या व्यक्तीला नेत्रदाता जर व्हायचं असेल आणि तर त्या व्यक्तीला तुम्ही काय सांगाल किंवा त्यांनी काय करावं त्याची? ठीक आहे सर. कुणी आपण असं अनुराग आपण असं करू की हा. याची काय आहे, कुठल्या ह्याला नेत्रदान होऊ शकतं ती कारण यांच्याकडून माहीत करून घेऊ आपण. बर. तेव्हा की कुठल्या कारणाने अंधत्व येऊ शकतं, बुबुळाचं अंधत्व. भारतात कृषीप्रधान देश असल्यामुळे फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे आणि शेतात काम करताना ते काही प्रोटेक्टिव्ह गिअर वापरत नसतात, चष्मा लावत नसतात. माती जाण्याचं, शेतातले जे झाडं आहे, ऊसाचं पात जाण्याचं शक्यता खूप जास्त असते आणि आमच्याकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये येतपर्यंत ऑलरेडी ते पान गेल्यामुळे अल्सर वाढलेला असतो. तर अशा केसेसमध्ये मॅक्झिमम टाइम्स आमच्याकडे जेव्हापर्यंत लोक येतात ते अल्सर एवढा वाढलेला असतो की नेत्रदान झालेले जे बुबुळ असतात त्याचं ट्रान्सप्लांट करणं एकमेव उपाय असतो. तर असे बरेच, जसं की मॅडमनी सांगितलं की 35 ते 50% पेशंट्स आमच्याकडे असेच येतात ज्यांना कॉर्नियल अल्सर म्हणजे जंतुदोष झालेला असतो आणि त्याच्यातही 50% मधनंही 35 ते 40% पेशंट्स जे असतात ते फंगल अल्सर म्हणजे बुरशीचा दोष जो असतो त्याच्यामुळे त्यांना अंधत्व आलेलं असतं. दुसरं ट्रॉमा जे की इंजुरी, लहान मुलांमध्ये मार लागला पेन्सिलचा, शाळेत जाताना मुलं आपसात खेळतात, काठ्यांचा मार लागतो, दगडाचा मार लागतो, बऱ्याच वेळेला लगेच येतात. पण कधी कधी मार मोठा असल्याने टाके घेतल्यानंतर सुद्धा स्कार म्हणजे फुल राहून जातं. व्हॉल्यूम वाढलेलं आहे. तर ते डाग जो राहून जातो त्यामुळे सुद्धा मुलांना दिसत नाही
तर त्याकरता सुद्धा आम्हाला पुढे मग बुबुळ बदलण्याचं ऑपरेशनच एकमेव उपाय असतो. तर मुलांची संख्या जी ट्रॉमानंतर आली ती आहे. ऑलमोस्ट 35 ते 50% पेशंट्स आमच्याकडे त्याच कॅटेगरीचे येतात. पुढे जाण्याच्या आधी आपण हे निश्चित करू की जे बुबुळ घ्यायचंय नेत्रदानासाठी ते मानवीच असावं का आणखी काही चालतं? याच्यामध्ये बरेच लोकांमध्ये गैरसमज असतात. पुन्हा हा उत्तर देणं आवश्यक आहे. इतर कुठलंही चालतं का नाही चालत? सुरुवात अशीच झाली होती की आधी लोकांनी सायंटिस्टनी जे प्रयोग करून पाहिले होते ते कसं म्हणजे पिग्सचे किंवा गाईचे करून पाहिले होते, पण ते जनरली अनसक्सेसफुलच होतात. फक्त नवीन पण माणूस- माणसाचंच बुबुळ माणसामध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं आणि आता तर आपण मरणोपरांत नेत्रदान झालेलंच बुबुळ फक्त ट्रान्सप्लांट करतो. जेव्हा आयबॅग सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या ठेवायला, तेव्हा आपण जीवित व्यक्तीचं बुबुळ सुद्धा वापरायचो. पण त्या गोष्टीला 100 वर्ष झाले असतील. आता नेत्रदान करता आपल्याकडे बऱ्याच सोयी झालेल्या आहे. आय बँक आहे, टिश्यू प्रिझर्व्ह करण्याकरता व्यवस्था झालेल्या आहे. तर मरणोपरांत नेत्रदान केलेले बुबुळ आम्ही यूज करतो. आता ही आय बँक म्हणजे एकही पैसा नसलेली बँक आहे बरं का. पुढे विचार आता. आता तुम्ही आय बँकेबद्दल सांगितलंच आहे, म्हणजे आय बँकेचाच विषय निघाला म्हणून मी विचारतो, आय बँकेच्या बद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल तर ते बरं होईल. आय बँकेची माहिती आम्हाला नाहीये. आय बँक म्हणजे नेमकं काय आणि कसं तिचं काम असतं, कसं चालतं काम, या सगळ्या गोष्टीची जरा माहिती द्या. नक्की. आपण जसं त्याला आपण म्हणतो आय बँक, तर एका बँकेमध्ये आपण काय करतो की त्याच्यात पैसे येतात, पैसे ठेवले जातात आणि पैसे वापरले जातात. तशाच प्रकारे इकडे आपण कॉर्नियाज आपण रिकव्हरी करतो, म्हणजे कॉर्नियाज बँकेत येतात, त्याचं सगळं प्रोसेसिंग होतं त्या आय बँकेमध्ये, त्याचं इव्हॅल्युएशन होतं आणि मग त्याचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन होतं. तर आपण बेसिकली हे सगळं एक टीम वर्क असतं. आपली टीम जिथे कुठे आपल्याला, आणि हे आपले 2 टाईपचे आपण प्रोग्राम्स रन करतो. जनरली आधी फक्त व्हॉलंटरी आपल्याला कॉल्स यायचे की जिथे कुठे मृत्यू झालेला असेल, त्यांच्या नातेवाईकांना वाटलं की आपण ह्यांचं नेत्रदान करूया, तर ते एका नेत्रपेढीला एक नंबर असतो नेहमी की जो 24/7 अवेलेबल असतो. त्या नंबरला ते कॉन्टॅक्ट करतात आणि मग इकडनं आम्ही काही ठराविक प्रश्न विचारतो की मृत्यू कधी झाला आहे, कशा कारणाने झाला आहे, डेथ सर्टिफिकेट अवेलेबल आहे का, असे इतर प्रश्न विचारून मग इकडनं लगेच 10 मिनिटात टीम साईटवरती जाते. तिकडे ते रिकव्हरी करतात. तिकडनं आपण पुष्कळ लोकांची अशी धारणा आहे की अख्खा डोळा काढला जातो. तर जनरली अख्खा डोळा काढला जात नाही. एक इथे मी सॅम्पल म्हणून आणलेलं आहे. हे मला माहित नाही आता एवढं दिसेल का नाही कॅमेराच्या इथे. ही एक एवढी आमची ही अशी बाटली आहे, ह्याला आपण मीडियम म्हणतो आणि ह्याच्यामध्ये हा एवढासा फक्त बुबुळाचा भाग घेतला जातो ज्याला आपण कॉर्निया म्हणतो. त्यामुळे घड्याळ असतं ना, घड्याळाची काच आहे ना आणि मागचं मशीन आहे. डोळा समजू, घड्याळ म्हणजे डोळा, तर फक्त ती काच काढली जाते, मतलब मशीन ते काढलं. ओके. एकदा रिकव्हरी झाली की त्या कॉर्नियाला आय बँकेत आणलं जातं. मग आमची इकडे टेक्निकल टीम आहे, ते त्याच्यावरती इव्हॅल्युएशन करतात. इव्हन कॉर्नियल सर्जन्स त्याच्यामध्ये इव्हॅल्युएट करतात की त्याचे ग्रेडिंग असतं की तो कॉर्निया कुठल्या ग्रेडला आपण इव्हॅल्युएट करतोय, त्या अनुसार त्याचं ट्रान्सप्लांट होतं की कोणाला तो सुटेबल आहे. आता ह्याच्यावर असा प्रश्न निर्माण होतो, ज्यावेळेस ग्रेडिंग आली म्हणजे उपयोग आला, मग हे कुठल्या ग्रेडचे कुठे उपयोगी पडतात, आपण शिल्पा सांगू शकाल? तर ग्रेडिंग जे केलं जातं किंवा टिश्यू असेसमेंट जी केली जाते ती 2 प्रकारांनी आम्ही करतो. आमचं स्लिट लॅम्प नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यावरती करतो. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पेक्युलर मायक्रोस्कोपी या नावाचा एक अगदी स्टेट ऑफ द आर्ट मशीन आहे, त्याच्यावरती ते ग्रेडिंग केलं जातं. आणि कुठला कॉर्निया अगदी एक्सलंट किंवा व्हेरी गुड क्वालिटीचा आहे, म्हणजे ऑप्टिकल केराटोप्लास्टी, म्हणजे ज्या नेत्ररोपणामुळे दृष्टी येणार आहे अशी सर्जरीचे बेसिकली 2 टाईप आहेत. एक तर डोळ्यातलं इन्फेक्शन किंवा जंतुदोष काढण्यासाठी जी सर्जरी केली जाते त्याला थेरप्युटिक केराटोप्लास्टी असं म्हणतात. त्याचा उद्देश इन्फेक्शन काढणं मुख्य हा असतो, त्याच्यामुळे दिसण्याची शक्यता फार कमी असते, साठी केली जाते. तर सगळ्यात
चांगल्या प्रतीचा जो कॉर्निया असतो किंवा एक्सलंट ग्रेड जो कॉर्निया असतो तो ऑप्टिकल केराटोप्लास्टी, आणि त्याचे अनेक नवीन टाईप आहेत ज्याच्यामध्ये कॉर्नियाचा पुढचा भाग यूज केला जातो अशा अँटीरियर लॅमेलर केराटोप्लास्टी म्हणतात त्याला. कॉर्नियाचा मागचा लेअर यूज केला जातो त्याला पोस्टिरियर लॅमेलर केराटोप्लास्टी म्हणतात. तर अशा वेगवेगळ्या टाईपच्या ज्या नवीन सर्जरीज आहेत त्याच्यासाठी चांगल्या ग्रेडचा चांगल्या थोडक्यात एकच डोळा हो. किती माणसाला उपयोग होतो? एकच डोळा 2 माणसांना किंवा काही वेळा 3 व्यक्तींना सुद्धा नेत्रदान देऊ दृष्टी देऊ शकतो. डोळ्याचा पुढचा लेअर जो आहे तो एका व्यक्तीसाठी, त्या स्पेसिफिक आजार असलेल्या त्या व्यक्तीसाठी, मागचा लेअर हा दुसऱ्या व्यक्तीसाठी, आणि डोळ्याच्या बाजूला एक ब्राउनिश असं जे पिगमेंटेड लाईन असते त्याला लिंबल एपिथिलियम म्हणतात, ते सुद्धा ट्रान्सप्लांट करता येतं तशा इंडिकेटेड पेशंट्समध्ये. थोडक्यामध्ये तर एक जो कॉर्निया आहे तो काही वेळा 3 पेशंटसाठी सुद्धा वापरता येतो आणि 3 लोकांना पण त्याच्यामुळे दृष्टीदान मिळू शकतो. असा एक प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडे ग्रेडिंग आहे, उच्च प्रतीचा कॉर्निया जो आपण दृष्टी येण्यासाठी वापरतो, मग अशा प्रकारचा उच्च प्रतीचा कॉर्निया जे आपण गोळा करतो त्याचे पर्सेंटेज किती असतं आपल्यापाशी आता आणि ते कुठून मिळतात? सुरुवातीला बहुतेक आय बँकचा एक्सपिरियन्स असा आहे की सुरुवातीला त्यांनी सुरुवात जेव्हा केली तेव्हा व्हॉलेंटरी कॉल्स असायचे, म्हणजे होम कॉल्स असायचे, म्हणजे घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला वयोवृद्ध व्यक्तीचा, त्यांचं वय साधारण 80-90 अशा याच्यामध्ये आहे, आणि त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडनं कॉल यायचा, त्याला व्हॉलेंटरी आय डोनेशन म्हणतात. नंतर लक्षात आलं की याच्यामुळे येणारे जे कॉर्निया असतात ते फारसे चांगल्या प्रतीचे नसतात, ते बहुतेक वेळा सर्जरीसाठी वापरता येत नाहीत. ऑल्दो ते टाकाऊ असतात असं मी बिलकुल म्हणणार नाही, त्याचा रिसर्चसाठी आणि ट्रेनिंगसाठी नक्कीच उपयोग होतो. तर कुठलीही कलेक्ट केलेला कॉर्निया जो असतो तो फुकट कधीच जात नाही, कुठल्या ना कुठल्या कामासाठी त्याचा उपयोग केलाच जातो. पण नंतर असं लक्षात आलं की जर तरुण व्यक्तींचे किंवा रिलेटिव्हली तरुण लोकांचे जर कॉर्नियाज आपण कलेक्ट करू शकलो तर त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे जास्त उपयोग करता येईल. आणि तरुण लोकांचे डेथ्स जास्तीत जास्त या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्येच होत असतात वेगवेगळ्या कारणांनी. कधी रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल किंवा कधी कार्डियक कॉजेस असतील किंवा आणखीन दुसरी कॉजेस असतील. त्याच्यामुळे अशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सची जर आपण टायअप किंवा कोलॅबोरेशन केलं तर तिथून आपल्याला चांगल्या प्रतीचे कॉर्निया मिळू शकतात, हे संशोधनानंतर लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे हॉस्पिटल कॉर्निया रिट्रीवल प्रोग्राम म्हणजे HCRP या प्रोग्रामची अनेक हॉस्पिटल्समध्ये सुरुवात झाली, आय बँक्स आणि हॉस्पिटल यांचे कोलॅबोरेशन होऊन. आणि अनेक त्याच्यामध्ये इंटरनॅशनल NGOज आहेत, त्यांनी पण ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला. तशी एक इंटरनॅशनल NGO म्हणजे साईट लाईफ नावाची संस्था आहे, ज्यांनी या कामामध्ये खूप पुढाकार घेऊन प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक स्टेटमध्ये एक सेंट्रल आय बँक आयडेंटिफाय करून आणि तिचं त्या आय बँकचं कोलॅबोरेशन बाकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजेस, हॅलो सर. हॅलो मॅडम. माझा आवाज येतोय सर? दुसरं मला काय सांगा की आपण त्याचे आणखी एक गोष्ट आपण चांगला कॉर्निया मिळू शकतो, तिथं पोलिसांची आपल्याला गरज पडते. हो, म्हणजे पोलिसांचं सहकार्य ह्याच्यामध्ये नक्कीच लागतं. आणि पूर्वी असं हे होतं की एखादी सडन डेथ असेल तर त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय, ऑटोप्सी झाल्याशिवाय तुम्ही कॉर्निया कलेक्ट करू शकत नाही. पण आता अनेक वेळा ह्या बाबतीमध्ये चर्चा करून त्या ऑफिशियल्सना भेटून आणि आता त्याच्यामध्ये थोडी नियमामध्ये थोडी सुधारणा झालेली आहे की पोलीस पंचनामा जर झालेला असेल आणि ती परमिशन जर असेल आणि नातेवाईकांची ऑफकोर्स जर परमिशन असेल तर आपण नेत्रदान आधी सुद्धा करू शकतो, आधी सुद्धा स्वीकारू शकतो. त्यासाठी पोस्टमॉर्टमची वाट बघायला लागत नाही.
त्याच्यात मोठा फायदा असा होतो की तो कॉर्निया जो असतो तो विदिन 6 to 8 hours कलेक्ट केला गेला पाहिजे, नाहीतर त्याची व्हायबिलिटी किंवा त्याची तशी क्वालिटी राहत नाही. तर हे गोष्ट लांबत जाऊ नये. कधी ऑटोप्सीसाठी थांबलंय, कधी पंचनाम्यासाठी थांबलंय, कधी नातेवाईकांसाठी थांबलंय, याच्यामुळे खूप डिले होऊ शकतो या प्रोसिजरला आणि त्या कॉर्नियाची व्हायबिलिटी जाऊ शकते. यूज करण्याची त्याची तेवढा तो चांगल्या क्वालिटीचा राहत नाही. तर ते हे सगळे अडथळे मार्गातले दूर करण्यासाठी आता गव्हर्नमेंटने परमिशन दिलेली आहे की जर पोलीस पंचनामा असेल आणि नातेवाईकांची संमती असेल तर तुम्ही आय डोनेशनसाठी तो कॉर्निया घेऊ शकता. आता पुष्कळ गैरसमज निर्माण होतात की दाता कॉर्निया द्यायला तयार आहे आणि हॉस्पिटल घेऊ शकत नाही. अशी कुठली कारण आहेत की ज्यामुळे आपण घेऊ शकत नाही? क्षमा. बऱ्याच वेळेला जसं जर पेशंट जर ज्याची मृत्यू झाली आहे, जर तो HIV एड्स पॉझिटिव्ह आहे, तर ते तसे कॉर्निया आम्ही ट्रान्सप्लांट करू शकत नाही. तसंच जर कॅन्सर झाला आहे ज्याच्यामुळे सगळीकडे जर कॅन्सर पसरलेला आहे, ते कॉर्नियाज पण यूज करता येत नाही. आम्ही नंतर पण बाकी पण नॉर्मल कॉर्नियाजची पण आम्ही रक्ताच्या तपासण्या करतोच. पण जर आधीपासून आपल्याकडे रिपोर्ट्स अवेलेबल आहे की पेशंटला एड्स आहे, HIV आहे, तर तसे कॉर्निया कलेक्ट केल्या जात नाही. तसंच क्रुट्सफिल्ड जॅकब डिसीज नावाचं एक असतं, डिजनरेटिव्ह डिसीजेस असतात, त्याचे सुद्धा कॉर्नियाज आम्ही दुसऱ्यांमध्ये ट्रान्सप्लांट करू शकत नाही. पण त्याचे बरेचसे कॉर्नियाजला रिसर्च पर्पज करता किंवा ट्रेनिंग पर्पज करता आम्ही यूज करू शकतो. तर नाकार फारसा कधीच दिला जात नाही अनलेस HIV पॉझिटिव्ह एड्स पॉझिटिव्ह आहे तर. आणि दुसरं म्हणजे समजा कॉज ऑफ डेथ समजा माहितच नाहीये तर काय करणार? कॉज ऑफ डेथ जर माहिती नसेल अशा बऱ्याच केसेस येतात ज्याच्यामध्ये सडन डेथ असते. ते मॉर्च्युरीमध्ये कॅज्युअलिटीमध्ये रिपोर्ट करतात आणि त्याच्यानंतर ते CMO मॉर्च्युरीमध्ये पाठवतात ते. तर अशा वेळी फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे त्यांची आम्हाला खूप मदत होते. त्यांचे जेव्हा ऑटोप्सी चालू असते, पोस्टमॉर्टम चालू असतं, तेव्हा आम्ही त्यांना विचारत असतो की ह्याच्यामध्ये कुठे इन्फेक्टिव्ह कॉज दिसतोय का, किंवा सेप्टिसेमिया सारखा काही प्रकार दिसतोय का, किंवा न्यूमोनायटिस आणि असं काही दिसतंय का. म्हणजे बेसिकली इन्फेक्टिव्ह कुठला जंतू संसर्ग आणि खूप सेप्टिसेमिक काही कॉज आहे का हे त्यांना विचारतो. आणि तसं जर काही असेल कॉज तर मग ते नेत्रदान म्हणजे ते कॉर्नियाज आम्ही जनरली स्वीकारत नाही. जर त्यांच्याकडनं अशा केसेसमध्ये आउट केला जातो आणि त्याचा रिपोर्ट नंतर दिला जातो, पण तो रिपोर्ट यायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आम्ही फॉरेन्सिकचे जे तज्ञ डॉक्टर जे असतात, FMTचे प्रोफेसर्स आणि जे लोक ते ऑटोप्सी करत असतात त्यांच्या सल्ल्याने जातो. ते जर म्हणले की याच्यामध्ये सेप्टिसेमिया किंवा इन्फेक्टिव्ह काही कॉज दिसत नाहीये तर आम्ही ते कॉर्नियाज ट्रान्सप्लांटसाठी वापरतो. स्वप्ना, हे जे आपण तुमची टीम जाती ते कॉर्निया घ्यायला किंवा बुबुळ घ्यायला, तर ते त्याची डेड बॉडी काय हॉस्पिटलमध्ये आणून ऑपरेशन करतात का त्या घरीच करतात आणि त्याला किती वेळ लागतो? वेळ लागायला तर 20 मिनिटं आयडियली लागतो, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. आणि ती जर बॉडी घरामध्ये असेल तर घरामध्ये आपण करू शकतो रिकव्हरी, त्याला कुठेही हलवायची गरज लागत नाही. जर हॉस्पिटलमध्ये असेल, पुष्कळदा डेथ ICU मध्ये वगैरे होते, तर तिकडे आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की लगेच ते जोपर्यंत डेथ सर्टिफिकेट वगैरे बनवतात तोपर्यंत आपली टीम तिकडे जाते आणि तिकडेही आपण रिकव्हरी केलेल्या आहेत. कुठल्याही अगर मॉर्च्युरीमध्ये तोपर्यंत बॉडी नेलेली असेल तर आपण मॉर्च्युरीमध्ये पण रिकव्हरी करू शकतो. आणि जास्तीत जास्त ह्याला 20 मिनिटं लागतात, त्यातून जास्त रिकव्हरीला लागत नाही. आमचे सगळे टेक्निशियन्स व्यवस्थित ट्रेन्ड आहेत, त्यामुळे अशी जी धारणा आहे की खूप वेळ लागत असतो, त्यांनी खूप डिले होतं, तर ते तसं होत नाही. 20 ते 25 मिनिटात ही सगळी प्रोसिजर कम्प्लीट. अच्छा, जनमानसामध्ये अशी एक धारणा आहे की तुम्ही जेव्हा डोळा काढून घेता किंवा तो बुबुळ काढून घेता, मग ते विद्रूप दिसतं का? त्यासाठी विद्रूप दिसू नये पण तुम्ही काय करता? एक तर अखंड आपण डोळा काढत नाही. आपण मी दाखवलं तसं फक्त कॉर्नियल बटन जे असतं, फक्त कॉर्निया तेवढंच काढतो आणि त्याच्यावरती पण आपण एक ट्रान्सपरंट आय शील्ड लावतो
जेणेकरून त्यांचे डोळे मिटले व्यवस्थित जातात. आपण कधीही त्या व्यक्तीचा चेहरा बघितला तर त्याच्यात काहीही कळून येत नाही की ह्यांचं नेत्रदान झालेलं आहे. जर कधी काही इनिक्लेशन आपण केलं, काही काही केसेसमध्ये आपण जर समजा इनिक्लेशन केलं तर त्याच्यात पण सगळं व्यवस्थित आपण असं डोळा बंद करून त्याला हे करतो की काहीही कळून येत नाही. म्हणजे जेव्हा एका व्यक्तीचं नेत्रदान होतं आणि आपण जर ती बॉडी बघितली तर कोणालाही हे कळून येत नाही की या व्यक्तीचं नेत्रदान झालेलं आहे. त्यामुळे काहीही डिस्फिगरमेंट नसते. पुष्कळदा असं होतं की टीम गूळ काढायला जाते आणि गूळ काढल्यानंतर जेव्हा आपण ते टोपण बसवतो तेव्हा ते रक्त व्हायला, डोळ्यातून रक्त वाहते पुष्कळदा. आणि असा समज होतो त्या नातेवाईकांचा की हे बाबा काही जिवंतपणी काढलाय का. तर अशी एखादी क्वचित घटना घडते. त्याचं कारण असं की मृत्यूपूर्वी त्याला रक्त न गोठण्याकरता दिलेली औषधं असतात आणि ती रक्त न गोठले दिलेली औषधं जे असतात त्यामुळे रक्त गोठलं जात नाही मृत्यूनंतर. आणि अशा एखाद्या क्वचित प्रसंगी असं होतं तर लोकांनी याच्याविषयी गैरसमज करून घेऊ नये. ओके सर, आता बरेच मुद्दे आता रेज झालेत या चर्चेमधनं. मला असं विचारायचं होतं की एखाद्या पेशंटचं HIV किंवा हेपॅटायटिस बी चं स्टेटस माहिती नसेल आणि तो गेला तर त्यावेळेला आपलं कसं असतो स्टँड कॉर्निया काढून घेत असताना त्यावेळेला काही तपासण्या केल्या जातात का ऍट दॅट टाइम? हो, प्रत्येक डोनरचा ब्लड सॅम्पल आपण कलेक्ट करत असतो. इनफॅक्ट कॉर्नियल बटन रिट्रीव्ह करण्याच्या आधी ब्लड सॅम्पल घेत असतो आणि त्याच्या HIV, HBsAg, HCV, BDRL आणि आत्ताच्या काळामध्ये कोविडची टेस्ट म्हणजे RT-PCR या टेस्ट आपण करत असतो. आणि तो कॉर्निया या सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या त्याच्यानंतरच तो कॉर्निया वापरला जातो. स्पेशली गेल्या 2 वर्षामध्ये कोविडचं हे जे चालू आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाने असं काही कंपल्सरी केलेलं नाही की कोविड टेस्ट डोनरची केलीच पाहिजे, कारण तसा एव्हिडन्स खरा म्हणजे नाहीये की तो व्हायरस, कोरोना व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतो कॉर्नियातून. पण तरी सुद्धा ॲज अ सेफ्टी मेजर म्हणून आम्ही सगळ्या डोनर्सच्या एकतर RT-PCR किंवा अँटीजेन टेस्ट ही करतच असतो आणि ती निगेटिव्ह असेल तरच तो कॉर्निया यूज केला जातो. आणि काढणारी जी टीम आहे ती टीम प्रत्येक माणूस हा इन्फेक्टेड आहे ही भावना ठेवूनच करते. पूर्ण प्रिकॉशन घेऊन करतात. म्हणजे चुकून एखाद्याला काढणाऱ्या टीमला संसर्ग होऊ नये. ओके सर. दुसरा एक सर प्रश्न असा विचारायचा आहे की सर्वसामान्य लोकांच्या मनात असे बरेच प्रश्न असतात की जर जाड भिंगाचा चष्मा असेल तर ती व्यक्ती ब्लड डोनेशन कॉर्निया डोनेशन किंवा नेत्रदान करू शकते का, किंवा आधी त्या पेशंटचं काचबिंदू, मोतीबिंदू अशा प्रकारचं कुठलं ऑपरेशन जर झालं असेल तर ती पुढे स्वतःला नेत्रदानासाठी रजिस्टर करू शकते का, किंवा हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस अशा काही कोमॉर्बिडिटीज जर त्या पेशंटला असतील तर ती व्यक्ती करू शकेल का, किंवा त्याच्या कॉर्नियाची क्वालिटी कशी असेल जरी केलं तरी ह्याचा काही फरक पडतो का? जे जाड भिंगाचे चष्मा लावणारे जे असतात, ज्यांना मायोपिया म्हणतात, त्यांचं जे मेन प्रॉब्लेम असते ते डोळ्याच्या साईजवर असते. बुबुळावर त्याचा असर होत नसतो. तर असे माणसं जे जाड भिंगाचा चष्मा लावतात ते सुद्धा नेत्रदान करू शकतात. ज्यांचं आधी मोतियाबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा काचबिंदूचं ऑपरेशन झालं आहे किंवा इव्हन मागच्या पडद्याचं, ज्याला रेटिना म्हटलं जातं, त्याचं सुद्धा ऑपरेशन झालेले असलेले माणसं नेत्रदान करू शकतात. समोरचं बुबुळ जे असतं त्याच्यापर्यंत याचा परिणाम येत नाही. दुसरं, जसं तुम्ही विचारलं, शुगरचे पेशंट किंवा हाय ब्लड प्रेशरचे पेशंट्स ते सुद्धा नेत्रदान करू शकतात. शुगरचे जे पण परिणाम होतात मेनली ते रेटिना म्हणजे मागच्या भागात होतात. बुबुळावर तेवढा काही परिणाम त्या आजाराचा झालेला नसतो. तर शरीराचे दुसरे आजार असलेले किंवा डोळ्याचे सुद्धा दुसरे आजार असलेले माणसं सुद्धा नेत्रदान करू शकतात. फक्त प्रश्न असा असेल की तो वापरायचा कुठे, हे डॉक्टर ठरवतात. दृष्टी येण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होणार होणार. ओके. अजून एक गोष्ट होती की ब्रेन डेड किंवा मेंदू मृत अवस्थेतल्या पेशंट्सचं नेत्रदान करता येतं का?
हो, करता येतं. मेंदूमृत असलेल्या माणसाचं नेत्रदान करता येतं. दुसरे ऑर्गन्सचं जसं ट्रान्सप्लांट करतात, सेम वेळेला नेत्रदान सुद्धा करता येतं त्यांचं. बट आफ्टर द पेशंट इज डिक्लेअर्ड डेड. आपण मेंदूमृत म्हणजे brain death. ज्या दुसरे ऑर्गन काढून घेत असतात त्यावेळेस हेही आपण काढून घेऊ शकतो. अच्छा. सगळ्या प्रकारच्या आंधळेपणांसाठी किंवा जन्मजात आंधळेपणासाठी सुद्धा नेत्ररोपण किंवा नेत्रदानामुळे इलाज केला जाऊ शकतो का, उपचार केला जाऊ शकतो का, किंवा विरळेपणावरती सुद्धा नेत्ररोपण हा उपचार आहे का, असाही म्हणजे असं आहे की मूल जन्मलं की दृष्टीची म्हणजे दृष्टीची निर्माण होते म्हणा किंवा डेव्हलप होते, ते पहिल्या 3 महिन्यात डेव्हलप होत असते. त्याच्या पूर्वी जर समजा बुबळावर समजा कुठला तर एखादा फूल पडला असेल तर अशा माणसाला नेत्ररोपण करूनही पुन्हा दृष्टी यायची संभाव्यता कमी आहे, येतच नाही किंवा फार कमी येतं. तर दृष्टीदोष जन्मताच असतील तर त्याला फारसा उपयोग होत नाही. नंतर झाला असेल वयाच्या समजा 1 वर्ष 6 महिन्यानंतर तर शक्यता पुष्कळशी आहे की त्याला तो दृष्टी वापस येऊ शकते. त्यात अनेक कारण आहेत. त्याला आम्लाभ्यास झालाय का, तो डोळा वापरलाच गेला नाही कधी, अशाला नेत्ररोपण केलं तर काही फारसा फायदा होत नाही. पुष्कळदा त्या तिरळेपणा येतो आणि त्या तिरळेपणा आल्यानंतर मग तो डोळा वापरत नसतो, तो ठेवण्यात गेलेला असतो. तो लेझी ज्याला म्हणतो आपण, आळशी डोळा. मग त्या आळशी डोळ्यावर पुष्कळदा उपयोग होत नाही, कधी कधी उपयोग होतो पण पुष्कळदा होत नाही. सर मगाशी बोला मॅडम. बाकीचे काही डोळ्याचे आजार असतील, म्हणजे ग्लॉकोमा असेल समजा, काचबिंदू असेल किंवा रेटिनाचा विकार असेल, तर याच्यामध्ये नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करून फारसा उपयोग नसतो. जे कॉर्नियाचे आजार आहेत, विविध कॉर्निया ब्लाइंडनेस जी कॉजेस आहेत, कारणं आहेत, ती जर असतील तरच ते नेत्ररोपण करून फायदा असतो, नाहीतर काही फायदा होत नाही बाकीचे आजार असलेल्या पेशंट्सना. म्हणजे हे जे आपण म्हणेल आय ओपनर, डोळा उघडा करणं म्हणजे नेत्ररोपण आहे. फक्त काच बदलली आहे, आतमध्ये बिघाड असेल तर राहणार, तर आपण काहीच करू शकत नाही. त्याला दुसरं ऑपरेशन करावं लागेल शक्य असेल तर. त्याने काही दृष्टी सुधारणार, आतलं सगळं नीट असेल तर काच बदलल्यावर तुला चांगला दिसेल. मगाशी सर मॅडमनी सांगितलं की एकदा व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर विदिन 4 to 6 hours कॉर्निया त्याचा काढून घ्यावा लागतो. तर बऱ्याचदा कधी कधी डिले होऊ शकतो या गोष्टीला. तर कॉर्निया चांगल्या कंडिशन मध्ये राहावा, वेल प्रिझर्व्ड राहावा, याच्यासाठी काही रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना करता येण्यासारखं काही आहे का, किंवा असेल तर ते काय केलं पाहिजे त्यांनी? अगर जर घरामध्ये मृत्यू झालेला असेल तर जसं आपण नेत्रपेढीला कळवतो एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला जर कुठले पंखे असतील तर ते बंद करायचे खोलीचे. मृत व्यक्तीचे डोळे बंद करायचे, त्याच्यावरती ओलसर कापूस किंवा एखादं मऊ कापड असं ठेवायचं. जर त्या खोलीमध्ये एसी असेल तर एसी ऑन करायचा. बेसिकली असं बघायचं की मॉइश्चर त्या एकदा ब्लिंकिंग आपलं बंद झालं की ड्रायनेस येतो. तर तो ड्रायनेस आला की कॉर्निया जास्त डॅमेज होतो. त्यामुळे त्या ड्रायनेसला रिड्यूस करायचं म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला स्वतःला किंवा त्याच्या नातेवाईकांना नेत्रदानानंतर ते डोळे कुणाला मिळाले किंवा कसे वापरले जातात हे जाणून घेण्याची पण उत्सुकता असते. तर त्याच्याबद्दल काही थोडं सांगाल? 2 गोष्टी त्याच्यावर काय, तर आय थिंक यू कॅन ऑल्सो टेल, प्रत्येकाला आय बँक काढता येते का? आपल्याला वाटलं आय बँक काढायची आहे, मग ते आय बँक काढण्याकरता कुठल्या परमिशन्स लागतात आणि दुसरं लॉ काय म्हणतो आहे, जसं आता यांनी विचारला प्रश्न की आपण कळू शकतो का नातेवाईकांना. समजा म्हणजे चीफ मिनिस्टरने विचारलं तुम्हाला की कुणाला डाऊट डोळा लावलाय तर सांगता येत आपल्याला. नाही, ही इन्फॉर्मेशन अर्थातच कॉन्फिडेन्शियल असते. कुठल्या व्यक्तीने नेत्रदान केलेलं आहे, तो कुठल्या पेशंटला त्या नेत्रदानामुळे फायदा झालेला आहे, त्या पेशंटला किंवा नातेवाईकांना कधीच सांगितलं जात नाही. तर ह्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. आणि त्याचबरोबर पण डोनर व्यक्तीची जी फॅमिली असते त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं
की हे आय डोनेशन तुमचं आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याचं आम्ही व्यवस्थित युटिलायझेशन केलेलं आहे, असं त्यांच्या प्रती एक ग्रॅटिट्यूडची भावना म्हणून किंवा एक टोकन म्हणून एक त्यांना ते सर्टिफिकेट आम्ही देत असतो आणि त्यांना कळवत असतो की हे यूज झालेलं आहे. म्हणजे वापरला गेला हे कळू शकतो, कुणाला दिला हे कधी आपण कळू शकतो. कळू शकत नाही. ओके सर, ह्या कॉर्नियाची साठवणूक कशी केली जाते त्याबद्दल जरा सांगू शकाल? कॉर्नियाची साठवण कशी करतात? साठवण तर ते त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म स्टोरेज आणि लॉंग टर्म स्टोरेज असे 2 प्रकार आहेत. पूर्वी जेव्हा वेगवेगळी मीडिया अवेलेबल नव्हते, तेव्हा ते मॉइस्ट चेंबरमध्ये म्हणजे एक छोटी ग्लासची बॉटल ज्याला स्टँड असतो त्याच्यामध्ये पूर्ण डोळा काढून इन्युक्लिएशन करून पूर्ण डोळा ठेवला जायचा आणि तो 24 तासाच्या आतमध्ये वापरलं जाणं इसेन्शियल असायचं. पण आता जसं जसं सुधारणा आणि रिसर्च होत गेला, जसे वेगवेगळे मीडिया डेव्हलप झाले, त्यातलं पहिलं मीडियम जे बऱ्याच वर्षांपासून यूज केलं जातं ते म्हणजे MK मीडियम. त्याच्यामध्ये 3 ते 4 दिवस आपण कॉर्निया ठेवू शकतो, त्याची व्हायबिलिटी राहते. दुसरी आणखी नवीन जास्त इफेक्टिव्ह आणि जास्त एक्सपेन्सिव्ह मीडिया पण आहेत, कॉर्निसॉल नावाची किंवा ऑप्टिसॉल नावाचे. त्याच्यामध्ये ते स्टोरेज आणखीन वाढवलं जातं, म्हणजे 10 ते 14 दिवसापर्यंत कॉर्निया तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये. आणि US किंवा आणखी कंट्रीजमध्ये ऑर्गन कल्चर मीडिया म्हणून एक असतं, त्याच्यामध्ये तर 1.5 महिना 2 महिने सुद्धा आपण कॉर्नियल टिश्यू ठेवू शकतो आणि वापरू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये आता केराटोप्लास्टी ही इलेक्टिव्ह सर्जरी करण्याच्या दृष्टीने आणि कॉर्नियाची व्हायबिलिटी आणि त्याची क्वालिटी मेंटेन करण्याच्या दृष्टीने या मीडियाचा खूप उपयोग होतो. आपण HVDC कुठलं वापरतो? आपण कॉर्निसॉल हे मीडियम वापरतो, महागडं आहे तरी पण आपण वापरतो. ते एक्सपेन्सिव्ह आहे, पण त्याने कॉर्नियाची क्वालिटी अत्यंत चांगली राहते. त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज कुठे करत नाही आणि सगळ्या पेशंट्स म्हणजे सगळे डोनेटेड कॉर्नियाज जे असतात ते कॉर्निसॉल मध्येच स्टोअर केले जातात. ओके सर, एक नेत्रपेढीला कशा प्रकारे मदत करता येईल? इतक्या बऱ्याच काही गोष्टी नेत्रपेढीवरती अवलंबून आहेत असं आताच्या चर्चेतनं कळत आहे. तर नेत्रपेढीला जर मदत करायची असेल किंवा तिथे काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर ते कशा प्रकारे करता येईल? पिढीला कॉन्ट्रीब्युशन करायची अत्यंत आवश्यकता आहे. नंबर 1, समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे डोनेशन देण्याकरता. कारण दान करणं हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे, मी तर म्हणेन, आणि तर तो वापरावा. अगदी वेदकाळापासून सांगितलं दान करा म्हणून. आणि दान हा प्रत्येक धर्मामध्ये द्यायचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे कोणी असं काही म्हणत असेल तर ते सगळं चूक आहे. दान दिलं पाहिजे. आणि ही जनजागृती लोकांमध्ये करण्याकरता आपल्याला निश्चितपणे समाजाची किंवा ते कार्यकर्ते असतात त्याची आवश्यकता आहे. दुसरं, त्याला आपण काउन्सिलर्स म्हणतो, आपण इथं ग्रीफ काउन्सिलर म्हणतो आपण त्याला. म्हणजे दुःख जे लोक व्यक्त करायला जातात एखाद्या मृत झालेल्या घरामध्ये, तर त्याचं काम आहे नातेवाईकाला सांगायचं की बाबा आता मृत्यू झाला ठीक आहे, पण त्या मृत्यू झालेल्या माणसाला जर अमर करायचं असेल त्याचं नेत्रदान करा. हे एक आपण ही चळवळ उभारू शकतो आपण. आणि प्रत्येक ज्या ठिकाणी मृत्यू झाला असेल ते सांगितलं गेलं पाहिजे. देश पातळीवर आम्ही तो प्रयत्न केला होता, पण तो काही शक्य झाला नाही. फक्त एकच बदल झाला की मृत्यू जे सर्टिफिकेट असतं त्यात त्यांनी नेत्रदान केले आहे का असा प्रश्न विचारला जातो. उत्तर देणं त्यांच्यावर अवलंबून सोडून दिलं किंवा न दे. पण प्रत्येकाने ही काउन्सिलिंग करावी, एक बात. दुसरी गोष्ट असं आहे की नेत्रदानाला लागणारा जो खर्च आहे, गाडी पाठवणं, ते टीम आहे, ते टीमचा खर्च आहे. त्यानंतर ती 24 तास आपल्याकडे ती टीम असावी लागते. एखाद्या हॉस्पिटलमध्ये टीम ठेवली तर त्याला ते 2 टीम ठेवाव्या लागतात, कारण सकाळची वेगळी संध्याकाळची वेगळी 24 तासाचं काम असतं. त्यानंतर ते जाऊन तिथं तो द्राव, जो मीडिया जे म्हणाले, तर द्रावामध्ये जिथं तो कॉर्नर ठेवतो तो द्रावाचा खर्च आहे. त्यानंतर तो तपासण्याचं इक्विपमेंट ते महागडं आहे सगळं, त्याचा खर्च आहे. तर एखादी आय बँक समजा असेल तर त्याला आपण आर्थिक मदतही करू शकतो. कारण ज्या काही आय बँक कुणालाही काढता येत नाही, त्याला नियम आहेत, कोर्टाचे नियम आहेत, तरी काढावं लागते. आणि त्याचं मानांकन होत आहे.
मानांकन देशात आपल्या होत नाही, पण आता जी साईटला पण अमेरिकेने मदत केली, त्यांनी देशातल्या 8 आय बँक मानांकन केले, त्यापैकी HDFC आय बँक एक. अशा मानांकन केलेल्या आय बँकमध्ये आपण निश्चितपणे त्यांना लोकांना उद्युत करावं. दुसरं काय होतं, एक चळवळ उभारतो आपण, आय डोनेशन फॉर्म भरायची. आय डोनेशन फॉर्म भरला की लोकांना वाटतं की आय डोनेशन झालं. आय डोनेशन फॉर्म लाखोनी भरले जातात आणि आता डॉक्टर शिल्पा म्हणाल्या तसं 48,000 ते 50,000 काढण्या मिळतात वर्षाला देशामध्ये. लाखोनी करोडोनी झाले असतील आपले फॉर्म भरणं. ते फॉर्म भरणं आवश्यक आहे, कारण का तर जनजागृती होते, लोकांमध्ये हा कन्सेप्ट उरला जातो की आपण डोळे दान करू शकतो. निश्चित करावं. आणि असे बरेचसे आपण आज बरेचसे डोळ्यामध्ये जे पुष्कळचे आजार आहेत त्यामध्ये फार मोठा रोल समाजाचा आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे. अवेअरनेस क्रिएट करणं. ऍक्सिडेंट झाला असेल समजा आणि शक्यतो तरुण असेल तर त्यांना सांगणं अवघड असतं डोळे दान करा, आणि तो डोळा जास्तीत जास्त उपयोगी असतो. कारण तो डोळा जर एखाद्या तरुण मुलाला लावला किंवा लावला तर दृष्टीने हमखास येऊ शकते चांगली किंवा चांगल्या पद्धतीची दृष्टी येऊ शकते. अशा ठिकाणी काउन्सिलिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे अवघड काम आहे, तरी पण समाजातल्या कार्यकर्ते लोकांनी करावं, हाती घ्यावं. आपण एकाला दृष्टी देत आहोत, अंधारातून त्याला प्रकाशात आणत आहोत. वयोमान परत्वे कॉर्नियाच्या क्वालिटीमध्ये काही फरक होतो का किंवा? हो, नक्कीच फरक पडतो. ज्यांचं वय 70 किंवा 70+ आहे, 70च्या वर ज्यांचं वय आहे, त्यांचं कॉर्नियाची जी क्वालिटी असते ती कमी झालेली असते. आणि काही वेळा ते कॉर्नियाज ऑप्टिकल केराटोप्लास्टी म्हणजे ज्याच्यामुळे दृष्टी प्राप्त होईल अशा केराटोप्लास्टी सर्जरीसाठी उपयोगात आणता पण येत नाही. या उलट तरुण व्यक्तींचे कॉर्निया जे असतात त्यांची क्वालिटी चांगली असते आणि त्यांचा जास्तीत जास्त तरुण व्यक्तींना, इतर व्यक्तींना किंवा लहान मुलांसाठी उपयोग होतो. याचा अर्थ तरुणांनी मरावं असा होत नाही, पण आपल्या देशामध्ये स्टॅटिस्टिक्स बघितलं तर जेवढ्या मृत्यू होतो लोकांचा त्यातला 1% व्यक्ती सुद्धा नेत्रदान करत नाही. ते स्टॅटिस्टिक्स जे आहे ते 1% पेक्षा सुद्धा कमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप कार्य करण्याची आणि खूप अवेअरनेस अजून आणण्याची फार गरज आहे. एक विनंती आहे अनुराग, डॉक्टर हेमाकडे एक प्रेझेंटेशन छोटस शेअर स्क्रीन करा. हो, त्यात आपण प्रश्न विचारू मग. बरं सर. तर तुम्ही होस्ट आहात, आता तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता. ठीक आहे. बऱ्याच लोकांमध्ये उत्सुकता असते की नेत्रदान जे केले आहे त्याच्यानंतर कॉर्निया ट्रान्सप्लांट जो केला आहे त्यानंतर डोळे कसे दिसतात, विद्रुप दिसतात का, त्याच्यामध्ये बाहेरनं लांबणं कळतं का की नेत्रदान करून ट्रान्सप्लांट झालेलं आहे. तर मी काही असे एक्झाम्पल्सची फोटोज याच्यामध्ये प्रेझेंट करते ज्याचं नेत्रदान झालेलं आहे. हा एक तरुण माणूस होता 41 वर्षाचा. त्याला रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमुळे त्याच्या डोळ्यावर असा स्कार झाला होता. त्याचं आपलं कॉर्निया ट्रान्सप्लांट झाल्यानंतरची स्थिती ही आहे. जसं की तुम्हाला कळता येत ना, दोऱ्या जो स्टिच करता आपण जो सुचर यूज करतो तो एवढा बारीक असतो, केसांहून पण बारीक असतो. हे आपण मायक्रोस्कोप मध्ये घेतलेले फोटो आहे म्हणून हे स्टिचेस आपल्याला दिसतात आहे. त्यामुळे हे स्टिचेस सुद्धा दिसत नाही. तुम्हाला डिफरन्स कळून येत असेल. हे आधीचा असा झालेला कॉर्निया त्याचा चेंज झाल्यानंतर त्याची दृष्टी परत आली. ही एक लहान मुलगी होती 16 वर्षाची. ती आपल्या ओपीडी मध्ये आलेली. तिला 10 वर्ष आधी डोळ्यात चुन्या गेल्यामुळे तिचा डोळा असा झाला होता. तिला दिसणं त्या डोळ्याने अगदीच बंद झालेलं. आपण तिचं हे जे मास वाढलेलं ते काढलं, स्टेप वाईज सर्जरी झाली तिची
आणि जेव्हा मांस वाढलेलं काढल्यानंतर कॉर्निया ट्रान्सप्लांट केला तर ही ती आत्ताची स्थिती आहे. त्या मुलीचं तिच्या तोंडून काही तिला म्हणायचं होतं, तर आपण व्हिडिओ पण घेतलेला आहे. माझे नाटकांचे रोहन झाले. माझं वय 16 आहे. 10 वर्षाची असताना गेला गुरुपतीचं ऑपरेशन त्या देसाई हॉस्पिटलमध्ये झालं. उपचार चांगले झाले. आता आधी दिसत नव्हतं, आता व्यवस्थित दिसतंय. उपचार चांगले झालेले आहे. तर ही एक 16 वर्षाची मुलगी होती. तिचा डोळा उघडत सुद्धा नव्हता. आता तिचा डोळा उघडून तिला दिसू सुद्धा लागलं. हे एक बुरशीचा जंतुदोष लागलेला पेशंट शेतकरी माणूस आहे, 60 वर्षाचा आहे आणि त्याचं पूर्ण जसं दिसून राहिलंय हे पू झालेलं आहे डोळ्याला. त्याला दिसत पण नव्हतं आणि इन्फेक्शनमुळे डोळा जाळण्याची स्थिती झालेली होती. त्याचं ऑपरेशन करून ही आताची स्थिती आहे. त्याचं इन्फेक्शन पण गेलं आणि त्याला दिसू पण लागलं. पण सिमिलर पिक्चर आहे. बुरशीचा दोष लागून इथे फुटलं होतं आणि आम्ही त्याचं कॉर्निया ट्रान्सप्लांट केला. त्याच्यानंतर त्याची ही स्थिती आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित दिसून राहिलं. हे पण डोळ्याच्या मध्यभागात छिद्र झालेलं आहे. त्याचं पण ऑपरेशन करून आता व्यवस्थित झालंय. हे पण सिमिलरच आहे. त्याचं पण अगदी त्याला पण नजर आलेली. त्यांचं एक वक्तव्य आहे. जसं की मॅडमनी सांगितलं, काही सर्जरीज मध्यभागाच्या समोरच्या लेयर्स काढून करता येतात, काही सर्जरीज मागच्या लेयर्स काढून. जसं हा स्कार होता, पण तो फक्त वरच्या लेयर्समध्ये होता, तर त्याचं हे फक्त वरच्या लेयर्स बदलून ऑपरेशन केलेलं आहे. तर या बुबुळाला वरच्या लेयर्सचं एक दुसऱ्या माणसाला आणि मागचे जे लेयर्स असतात त्या दुसऱ्या माणसाला उपयोग करण्यात आले. त्यांचं हे वक्तव्य आहे. तिला सुरुवातीला डोळ्यांनी अजिबात म्हणजे एक पण दिसत नव्हतं. डोळ्याचा त्रास झाला होता. या ठिकाणी आलो, या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. त्याबाबत हॉस्पिटलचं मी मनापासून या आभार व्यक्त करतो. व्यक्त करायचं झालं तर ज्यांनी या ठिकाणी निदान केलं, त्यांनी निदान केल्यामुळे माझ्या आईसाठी असंख्य पेशंट या ठिकाणी परत आल्या. त्यांनी निदान करून सर्वांच्या ठिकाणी व्यक्त करतो. सांगू शकतो. तुला काय वाटतं? हे जसं याचं या पेशंटचं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मोतियाबिंदूचं ऑपरेशन झालं होतं. बऱ्याच वेळेला मोतियाबिंदूच्या ऑपरेशनच्या वेळेला काही कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे बुबुळ खराब होतं. तसा हा पेशंट होता. त्याचं फक्त मागच्या लेयर्स काढून हे ऑपरेशन झालं आहे. तर हे टाके नाही लागत या ऑपरेशनमध्ये, फक्त मागच्या लेयर्स काढल्या जातात. तर हे ते ऑपरेशन आहे. आता हे आमचे काही पेशंट्स असे आहे जे रक्तदानाची वाट पाहतात आहे, त्यांचं वक्तव्य ऐकूया. माझे नाव वैशाली सुरेश आहे. माझं वय 18 आहे. मला 2 वर्षापासून दिसायला त्रास होत होता. डोळ्याचं क्लिअर दिसत नव्हतं. अभ्यासाचा पण प्रॉब्लेम येत होता. तर मला डॉक्टरनी बदलायचं ऑपरेशन सांगितलेलं आहे. ते करायची माझी इच्छा आहे. हिच्यासारख्या अनेक मुली, अनेक मुलं, अनेक तरुण माणसं सुद्धा आणि वयस्कर सगळ्यांना वाट पाहतात आहे की आम्हाला नेत्रदान केलेलं बुबुळ मिळेल आणि त्यांची दृष्टी वापस येईल. तसेच एक अजून माणसाचं आहे, यांना पण बऱ्याच वर्षापासून दिसत नाही. जसं की त्यांनी सांगितलं 25 वर्षापासून त्यांना दिसत नाही आणि ते वाट पाहतात आहे की कोणी नेत्रदान करेल आणि आम्हाला त्यांना दृष्टी मिळेल. आता बिफोर यू ओके, थोडक्यात मला हे सांगा शिल्पा. खूप छान सर. HUDC हॉस्पिटल अशा प्रकारचे सक्सेस एक मिनिट. स्टॉप शेअर. हे तुम्ही असे अनुभव, पेशंटचे अनुभव आणि पेशंटच्या सक्सेस स्टोरी शेअर केल्या आणि त्याच्यातून खूप एक महत्वाचा मेसेज जातो
आणि आपण अशा प्रकारे किती एज्युकेट करण्याचा आणि किती समजावून सांगण्याचा जरी प्रयत्न केला पेशंट्सना, तरी त्याच्यापेक्षा हे जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन किंवा ह्या ज्या लाईव्ह सक्सेस स्टोरीज आहेत, त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा असतो सर. मला आणखीन एक विचारायचं होतं सर, कोविड काळामध्ये नेत्रदानावरती कसा परिणाम झाला किंवा कोविड काळात आपलं कसं अनुभव राहिला, त्याचं एक मला विचारायचं होतं. त्यामुळे त्याच्याबद्दल जर तुम्ही काही सांगितलं तर तो एक आमच्या संज्ञा आपण ऐकलेली आहे, पण आय बँक सुद्धा कोरोना व्हायरस होती. कारण ज्या वेळेस करोनाने दगावलेले पेशंट ज्या मार्चरीमध्ये होते, त्याच मार्चरीमध्ये नॉर्मल पेशंटही होते. त्या स्वतःला कोरोना होण्याची भीती न बाळगता जे आमचे काउन्सिलर आणि टीम डॉक्टरांची गेली, आणि करोना काळातही एमर्जन्सी डोळ्याचं असं बुबुळ फुटलंच आहे, तर त्याला ऑपरेशन तर केलंच पाहिजे आणि त्यासाठी टिश्यू आणलाच पाहिजे. तर यशोदेसाईमध्ये हे कार्य सतत चालू राहिलं. म्हणून एक नवीन टर्म आपण कॉइन करूयात की नेत्र करोनावीर. आमच्या लोकांनी बरंच काम केलंय आणि हेही सांगतो की आपण आतापर्यंत किती दरवर्षी आपण किती डोळे ओळ काढतो, ऑपरेशन करतो दरवर्षी करोनाच्या पूर्वी आता. दरवर्षी आपण साधारण 700 ते 800 कॉर्नियाज कलेक्ट करतो आणि त्यातले 75% 75 ते 80% म्हणजे 500 ते 600 ज्या टिश्यूज आहेत, कॉर्नियाज आहेत, ते वापरले जातात सर्जरीसाठी. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सर्जरीज होतात कॉर्नियाच्या रिलेटेड. अच्छा, इथे एक छोटासा गैरसमज लोकांमध्ये आहे की नेत्रदान जे आहे तो दानासाठी कुठलाही पैसा घेतला जात नाही. तो कॉर्निया जे आपण देतो लोकांना त्यासाठी पेशंटला असं वापरताना कुठलाही पैसा घेतला जात नाही. तो प्रोसेस करण्याकरता जो काय खर्च येतो आणि सर्जरीचा खर्च येतो तो ज्याला द्यायची क्षमता आहे त्याच्याकडून आपण घेतो. जे गरीब असतील त्याला आपण मोफत करतो. पण लॉने अलाव केलेलं आहे की कॉर्निया प्रोसेस करण्याकरता येणारा खर्च जो आहे तो घ्यावा, कॉर्निया विकू नये. कारण समजा गरज एखादा श्रीमंत माणूस आहे, मी आज 2 लाख रुपये तुम्हाला हा कॉर्निया मला देता येत नाही, कारण त्याचे ठरलेलं असतं प्रायोरिटी, त्यालाच आपण देऊ शकतो. लहान मुलाला नंबर 1 डोळे खराब असतील तर, नंतर लहान मुलगा 1 डोळा खराब असेल तर, नंतर 2 डोळे खराब असलेला मिडल एजचा माणूस, असे प्रत ठरलेली आहे. आपण यू कॅन जम्प इट त्या ह्याच्यापेक्षा. म्हणून हा कॉर्निया हा मोफत द्यावा, प्रोसेसचा खर्च घेतला जातो, सर्जरीचा खर्च घेतला जातो. पुष्कळ लोकांचा समज होऊन जातो किंवा दान दिले वस्तू तुम्ही कसं काय चार्ज लावा लागला. तर नेत्रदानाच्या विषयी आणखीन जागृती व्हावी आणि नेत्रदानाचं प्रमाण वाढावं याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल याच्यासाठी? नेत्रदानाचा आपण सुरुवातीला डॉक्टर शिल्पाने सांगितलं की एवढी मोठी गरज आहे आणि दरवर्षी ती गरज वाढत जाते. बॅकलॉग आहे आपल्याकडं. आणि ऑपरेशन केल्यानंतर जी माणसं काम करू शकत नाही ती काम करायला सुरू करतात. एक नॅशनल मोठा तो लाभ आहे. तो एखादा माणूस काम करतो म्हणजे देशाचा लाभच येतो, स्वतः करता ते करत आलं तरी. आणि हे वाढवण्याकरता जागोजागी कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. जागोजागी प्रत्येक मीडिया, त्याच्यात मग तो सोशल मीडिया असू दे, वर्तमानपत्र असू दे, रेडिओ टॉक असू दे, किंवा आपण केलेले वेबिनार आहे, हा सुद्धा एक मोठा उपक्रम आहे. मी तर म्हणेन की आपण कार्य करण्याचा, की लोकांना नेत्रदान म्हणजे काय, का करावं आणि ह्याची जाणीव दिली पाहिजे प्रत्येकाला. कारण 1% आपण घेत नाही, म्हणजे मृत्यू होतात त्याच्या 1% सुद्धा आपण गोळा करत नाही. अत्यंत दुःखद गोष्ट आहे. गरज आहे. ती पोरगी, यंग पोरगी मला कॉर्निया द्या म्हणून म्हणते आणि आमच्याकडे कॉर्निया मिळत नाही तिला योग्य असलेला. कारण तो कसा कॉर्निया पाहिजे की यंग असला पाहिजे, जो पहिल्या प्रतीचा असला पाहिजे. असे कॉर्निया फार कमी मिळतात आणि दुसरे कॉर्निया पुष्कळ पण अल्सरला लावू शकतो असे कॉर्निया. तर ती जागोजागी आपण ही प्रत्येक डेथला सांत्वन देण्याकडे आपण जाऊ. तर पहिला त्यांना सजेशन देऊ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, किंवा याचं दान करा, त्यांना अमर करा. ही एक. दुसरं मी असं सांगेन की समजा मिळालंच नाही कॉर्निया तर त्याला काही एखादा अल्टरनेटिव्ह आर्टिफिशियल कॉर्निया नावाची काही गोष्ट निर्माण झाली आहे का, त्याविषयी सांगू शकाल?
हो, सध्या खूप ज्या गोष्टीवरती संशोधन चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून, आणि त्याच्यातून एक केराटोप्रॉस्थेसिस म्हणजे आर्टिफिशियल कॉर्निया ही एक बनवण्याचं चालू आहे. त्याच्यामध्येही अनेक लेव्हल्स आहेत. जे बेसिक लेवलचा जो केराटोप्रॉस्थेसिस आहे त्याच्यामध्ये मधला जो भाग असतो तो प्लास्टिक सारख्या मटेरियलचा असतो त्याचा, ज्याच्यातनं दृष्टी येत असते, आणि त्याला सपोर्ट म्हणून बाजूला पेशंटचा स्वतःचा कॉर्निया किंवा आय बँकेमध्ये जो युटिलाइज होणार नाही कुठल्याही कारणामुळे, फारशा चांगल्या क्वालिटीचा जो नसेल कॉर्निया, तो सुद्धा अशा सर्जरीला वापरू शकतो. आणि काही इंडिकेटेड केसेसमध्ये या केराटोप्रॉस्थेसिसमुळे खूप फायदा होतो, स्पेशली ज्यांची आधीची ऑपरेशन्स जी आहेत, जी काही कारणामुळे सक्सेसफुल झालेली नाहीयेत, त्यांना या गोष्टीचा फायदा होतो. जे अंधे दुर्डोळ्याने ज्यांना दिसत नाही किंवा कमी दिसतं, अशा लोकांना लिमिटेड दृष्टीचा फुगडीतून पाहिल्यासारखी, गळीतून पाहिल्यासारखी दृष्टी असलेली पण काम करायकरता उपयुक्त आहे. सर त्याच्या रिसर्च ह्याच्यामध्ये खूप चालू आहे, आणि बायो इंजिनियर्ड कॉर्निया किंवा लिक्विड कॉर्निया हे पण निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही प्रमाणात ते यशस्वी झालेलेच आहेत, आणि येत्या काळामध्ये आणखीन त्या गोष्टी आणखीन क्लिनिकल मेडिसिन मध्ये नक्कीच उपयोगामध्ये येतील. ओके. तोपर्यंत आपल्याला मानवी करण्यावरच अवलंबून राहावं लागेल आणि बरेच वर्ष राहावं लागेल तोपर्यंत, कारण ते आले तरी महागडे असतील, प्रत्येकाला उपयोग येतीलच असं नाहीये. त्याकरता मानवी अवयव खरंय, दानावरच आपल्याला कॉर्नियाला पर्याय नाही सध्या तरी. या गोष्टी असल्या तरी सुद्धा यांना यायला अजून पुष्कळ वेळ लागेल. त्याच्यामुळे नेत्रदान ही चळवळ आणि ही मोहीम राबवली गेली. कुठलाही उपाय नाही करा. ओके सर, आपल्या पार्टिसिपंट्सनी काही प्रश्न विचारलेले आहेत. आपण 1-2 प्रश्न क्विकली घेऊया थोडेसे. एकाच वयोगटाचा कॉर्निया वापरला जातो का? एखाद्या पेशंटला जर गरज असेल तर त्याच वयोगटाच्या कॉर्नियाशी मॅच करून तसाच कॉर्निया वापरला जातो का, असं विचारलंय का? नाही असं आहे, जनरली एज मॅच्ड वापरला जातो, म्हणजे त्याच वयाचा. म्हणजे एखाद्या लहान मुलाला गरज असेल तर दुसऱ्या लहान मुलाचाच जनरली कॉर्निया वापरला जातो. पण ही असा स्ट्रिक्ट क्रायटेरिया नाहीये. कॉर्नियाची आम्ही जे टेस्टिंग करतो त्याच्यामध्ये तो चांगल्या क्वालिटीचा म्हणजे ऑप्टिकल ग्रेडचा जर आढळण्यात आला तर तो एज हा क्रायटेरिया थोडासा बाजूला पण सारून आपण तो कॉर्निया वापरू शकतो. पण जनरली एज मॅच कॉर्निया वापरण्याचा प्रयत्न असतो. कॉर्नियामध्ये कसं आहे की जो कॉर्निया आहे त्याला ब्लड सप्लाय नाही आहे, त्यात रक्तवाहिन्या नाही आहे, त्याच्यामुळे रस्त्यात आपल्याला दिसलं असतं काही. त्यामुळे बरेचसे जे मॅचिंग वगैरे करायचे प्रकार, जसं किडनीमध्ये रक्तवाहिन्या असतात, लिव्हरमध्ये रक्तवाहिन्या असतात, तर ते दान करण्यापूर्वी किंवा रोपणापूर्वी आपल्याला त्या मॅचिंग टेस्ट करावं लागतात. तसं कॉर्नियाला मॅचिंग टेस्ट करायची गरज नाहीये. तरी पण ऑपरेशन पुष्कळदा एखाद्या वेळेस फेल होऊ शकते. कारण सांगू शकतो मी? सगळ्यात कॉमन कारण त्याचं आहे, त्याला रिजेक्शन म्हणतो आपण, की कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन नंतर बॉडीची जी इम्युनिटी असते ती इम्युनॉलॉजिकल मेमरी किंवा ती जागृत होते, आणि त्याच्यामुळे हे फॉरेन बॉडी किंवा हा दुसऱ्या व्यक्तीचा जो कॉर्निया आहे तो शरीर स्वीकारणं बंद करतं. शरीरामध्ये असे फॅक्टर्स निर्माण होतात ज्याच्यामुळे ते कॉर्निया ऍक्सेप्ट करणं ती बॉडी बंद करते, आणि त्याच्यामुळे तो कॉर्निया पांढरा पडू शकतो. म्हणजे त्याची ट्रान्सपरन्सी जी आहे, पारदर्शीपणा जाऊ शकतो, आणि तो हळूहळू पांढरा पडू शकतो. त्याच्यावर रक्तवाहिन्या वाढू शकतात. ह्या सगळं रिजेक्शन ह्याला म्हणतात. आणि हे रिजेक्शन अवॉइड करण्यासाठी आणि तो ट्रान्सप्लांट केलेला कॉर्निया तसा पारदर्शी ठेवण्यासाठीच ऑपरेशन नंतर ड्रॉप्स किंवा काही गोळ्या किंवा अशी ट्रीटमेंट दिली जाते, आणि ती ट्रीटमेंट जवळजवळ आयुष्यभर फॉलो करणं फार गरजेचं असतं. लोकांचा गैरसमज असा आहे की मोतीबिंदूचं कसं ऑपरेशन केलं आणि नंतर 1 महिना ड्रॉप घातले की नंतर विसरून पण जातात. ऑपरेशन केलेलं डॉक्टरचं नाव सुद्धा कधी लक्षात ठेवत नाहीत ते चुकूनही. तसं कॉर्नियाच्या बाबतीमध्ये, कॉर्नियल ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनच्या बाबतीमध्ये कृपा करून करू नये. ह्याचं कारण ती जन्मभराची ठेव असते आणि ती जन्मभर सांभाळायची असते, आणि पेशंटना आम्ही काउन्सिलिंग याच पद्धतीने करतो
की ऑपरेशन केलं म्हणजे 50% काम झालेलं आहे, उरलेलं 50% बाकी आहे, ते तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचं आहे. ओके. आणि आपण बरेच शोध निबंध लिहिले, तुम्ही लिहिले, शिल्पाने लिहिलेत, किंवा लिहिलेत. त्याच्या अनुभवात बरेचसे शोध निबंध मासिका जर्नलमध्ये छापलेले आहेत. ओके. हो, म्हणजे जनरली आपल्या आय बँक नंबर्स किंवा कलेक्ट केलेले कॉर्नियाज आणि त्यांचं युटिलायझेशन किती झालेलं आहे, कुठल्या पेशंट्सना त्याचा काय फायदा झालेला आहे आणि त्याचा लॉंग टर्म आउटकम काय आहे, त्यातले किती कॉर्नियल ग्राफ्ट चांगले क्लिअर राहिलेले आहेत, सर्व्हाइव्ह झालेले आहेत, किती पेशंटना दृष्टी आलेली आहे, असं एक ऑडिट करणारा असा एक पेपर लिहिलेला आहे. तसंच या विषयाशी रिलेटेड अनेक पेपर आम्ही पब्लिश करत असतो आणि हा हॉस्पिटलच्या कामाचा आणि तो एक कारण हा प्रश्न आवश्यक आहे. आमच्या मॅडम बसल्या तिथं, आमच्या त्या इथिकल कमिटीच्या मेंबर आहेत त्या, आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे रिसर्चसाठी. रिजेक्शन आणि फेलियरचे चान्स असले तरीही कॉर्निया ट्रान्सप्लांट ही जगातली सर्वात सक्सेसफुल आणि सर्वात जास्त परफॉर्म केलेली ट्रान्सप्लांट सर्जरी आहे. जेवढे कॉर्नियाज ट्रान्सप्लांट केल्या जातात वर्षाची, त्याच्याहून आय थिंक 1 ते 3% बाकीचे ऑर्गन्स ट्रान्सप्लांट केल्या जातात आणि ही सर्वात सक्सेसफुल ट्रान्सप्लांट सर्जरी असते. असं म्हणतात, शायद विरोध असेल किंवा तारतम्य असेल, पहिलं ट्रान्सप्लांट म्हणजे गणपती आहे. ते हत्तीचं हे लावलं, मस्तक लावलं, ते पहिला ट्रान्सप्लांट म्हणतात. अर्थात हिट्रोजन असेल ते चालत नाही आता सध्या. सर, मला एक विचारायचं होतं की डिस्पाइट बिंग द मोस्ट सक्सेसफुल ट्रान्सप्लांट सर्जरी, जे ग्लॅमर हार्ट ट्रान्सप्लांट, जे ग्लॅमर लंग ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट ह्या सर्जरीजना मिळालेलं आहे, त्या सर्जरीज, या कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जरीज एवढ्या सक्सेसफुल ट्रान्सप्लांट सर्जरीज नाहीये. तिथे रिजेक्शनचा, सर्जरी फेलियरचा रेट हा इथल्यापेक्षा जास्ती आहे. तरी सुद्धा या सर्जरीजना जास्त ग्लॅमर आहे. तर तुमची त्याच्यावरती काय कॉमेंट आहे? एक कारण सांगतो, 2 कारण आहेत त्याची. म्हणजे अगदी ते ग्रीन कॉरिडॉर मधनं घेऊन जातात आणि एकदम असा टेन्स माहोल असतो आणि काहीतरी खूपच भव्य दिव्य होतं असं वाटत असतं लोकांना, आणि हेही तेवढंच मोठं काम आहे, हे सुद्धा तितकंच. तरी सुद्धा म्हणजे प्लीज डोंट टेक इट अदरवाईज, पण मला असं वाटतं की हे इतकं मोठं काम असून याला तेवढा न्याय नाही मिळाला. तर याच्यावरती तुमची काय कॉमेंट राहील? सगळ्यात ट्रान्सप्लांट झाला तो कॉर्निया ट्रान्सप्लांट सुरुवात झाली, किमान 1911 सुरुवात झाली. त्यानंतर काय झालं की डोळ्याचे ऑपरेशन धर्मादाय असं, सुरुवात डोळ्याची ऑपरेशन झाली, ती मुळात चॅरिटी किंवा धर्मादाय म्हणून सुरुवात झाली. त्यामुळे याच्याकडे दृष्टिकोन असा आहे ना की महागडं नाहीये, स्वस्त आहे. पूर्वी पंजाब वगैरे मध्ये तर ENT आणि आय सर्जरी एकच असायचा, टॉन्सिल काढायचा आणि कॅटरेक्ट काढायचा. पण आता ही एवढी डोळ्याची जी गुंतागुंत एवढी आहे की डोळ्यासारखा कॉम्प्लेक्स अवयव ब्रेनच असू शकतो, दुसरं कुठलं काही नाही आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये सबस्पेशालिटी झाल्या पुष्कळशा, आणि त्यामुळे याच्याकडे थोडंसं दुर्लक्षित झालं, कारण रिझल्ट नॉट तेवढे चांगले नव्हते पूर्वी, कारण ते प्रगत शास्त्र नव्हतं. आज असं आहे की हे प्रगत शास्त्र झाले, रिझल्ट कॅन बी प्रिडिक्टेड, रिजेक्शन रेट हा कमी झालेला आहे. आणि एक सगळ्यात मोठा जमेची बाजू अशी की नेत्रदान पुन्हा पुन्हा करता येतं, हार्ट ट्रान्सप्लांट पुन्हा पुन्हा करता येत नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट पुन्हा पुन्हा करता येत नाही. हे लोकांमध्ये गेलं पाहिजे की एक, कारण फेल झालं तर तो सरळ वर जातो आणि तर फेल झालं तर पुढे करता येतं. पण दुर्दैवाने इंडियन मेंटॅलिटी अशी आहे की आपल्याला 2 डोळे आहेत, एका डोळ्याने दिसलं नाही तरी चालेल, एका डोळ्याने दिसतंय ना बास झालं. त्याच्यामुळे ते जे कष्ट करून सुद्धा जे नेत्रदान केलं जातं आणि जे नेत्ररोपण केलं जातं त्याची ते तशा ह्यानी सांभाळण्याची अजून
लोकांमध्ये मानसिकता निर्माण झालेली आणि नाहीये. जीवावर बेतच नाही पुन्हा. जीव जात नाही ना, तो पण ठीक आहे, अंदाज राहू दे, घरातच बसेल मी, काम नाही करणार, ही जी भावना आहे ना, त्यामुळे ते थोडं दुर्लक्ष झालं. म्हणजे जसं किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांटमुळे जीव वाचवला जातो डेफिनेटली, पण नेत्रदान नंतर जे आम्ही कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो त्याच्याने लाईफची क्वालिटी फार जास्त इम्प्रूव्ह होते. जो माणूस बाकी शरीराने स्वस्थ असून सुद्धा घरी बसून होता, तो युजफुल लाईफ जगू शकतो पुढे. तर ऍक्च्युली ग्लॅमराईज केल्याची गरज आहे याला, कारण की हे खूप युजफुल काम आहे. क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते त्या माणसाची आणि इव्हन त्याच्या पूर्ण फॅमिलीची सुद्धा. तर केलं पाहिजे डेफिनेटली, पण ठीक आहे. नाही आहे. आम्हाला नक्कीच या गोष्टींचं महत्व आहे. एक अजून प्रश्न आहे सर, पार्टिसिपंट्सनी विचारलाय, थोडासा ऑफ द ट्रॅक आहे, पण तरी विचारतो मी. ग्लॉकोमा अनुवंशिक असतो का, असं त्यांनी विचारलं. दोन टाईपचे ग्लॉकोमा असतात. एक तर कंजनायटल म्हणजे जो अनुवंशिक असतो, फॅमिली हिस्ट्री असते त्याच्यामध्ये किंवा आणखीन काही फॅक्टर्स असतात, आणि तो ते बाळ जन्माला आलेलाच तो डायग्नोस होतो. दुसरा जो असतो तो ज्युवेनाईल टाईप त्याला म्हणतात, तो वयाच्या पहिल्या 3 वर्षांमध्ये डायग्नोस होतो आणि नंतर ऍडल्ट वयामध्ये 40 नंतर डायग्नोस होणारा जो असतो तो ऍडल्ट ऑनसेट जो असतो. त्याला सायलेंट किलर असं म्हणतात त्याला, कारण तो पटकन त्याचा डायग्नोसिस होत नाही, पटकन लक्षात येत नाही, आणि नजर पुष्कळ कमी झाल्यानंतरच त्या गोष्टीचं निदान होतं, तोपर्यंत ऑलरेडी बरंच नुकसान झालेलं असतं. तर असे 3 टाईपचे जनरली ग्लॉकोमा आहेत. त्यातला एक टाईप हा अनुवंशिक असतो. येस. मला वाटतं सर प्रेक्षकांचेही प्रश्न संपले. याशिवाय आणखीन जर काही सांगायचं असेल तर इफ यू वॉन्ट टू ऍड ऑन. नाही, आपण हा वेबिनार ठेवला, ती जनजागृती झाली, त्याबद्दल तुमचे आभार. आणि अशाच प्रकारचे आणखी डोळ्यामधले काही विकार आहेत त्याच्याशी आपण ठेवावं, जसं आरोपी आहे, केरेटोप्लास्टोमा आहे, किंवा साधा कॅटॅराक्टशी लोकांच्या मनात गैरसमज, किंवा डायबिटीज होऊ शकतं आपल्याकडं. असे अनेक हे आहेत, त्याकरता आपण ठेवू शकतो. आणि लोकांमध्ये जेवढी जनजागृती होईल, डोळ्याचं कसं आहे की जेवढ्या लवकर निदान झालं, जेवढा लवकर उपचार झाले, तेवढं चान्सेस चांगले. ही भावना ठेवावी, आणि ही भावना असेल तर निश्चितपणे, आणि काम करायला भरपूर आहे. आजही देशामध्ये जवळजवळ 1.5 कोटी लोक अंध आहेत. त्या 1.5 कोटीपैकी 20% जे आहेत ते परमनंट ब्लाइंडनेस आहे, म्हणजे त्याला नीट करता येत नाही, ते अंधच राहतील. पण उरलेले 80% जे आहेत त्यावर आपण उपचार करू शकतो. त्यामध्ये कॉर्नियल ब्लाइंडनेस एक आहे, कॅटरॅक्ट आहे, चष्म्याचा नंबर आहे, लहान मुलांचं ब्लाइंडनेस आहे, डायबिटीज आहे, ग्लाकोमा आहे, आणि आरोपी म्हणजे बाळ जन्माला आलं प्रिमॅच्युअर, त्याला होणारा तो रोग त्याला म्हणतो आपण प्रिमॅच्युअर. आपल्याकडे सेंटर आहे त्याचं. त्या सगळ्या गोष्टीची आपण जागरूकता निर्माण करू शकतो. आणि सायन्स हे प्रगत झालेलं आहे. आज आय स्पेशालिटी जे व्हेरी, आमच्याकडे सुद्धा प्रत्येकाचे स्पेशलिस्ट आहेत. कॉर्निया स्पेशलिस्ट वेगळा आहे, रेटिना स्पेशलिस्ट वेगळा आहे, पिडियाट्रिक स्पेशलिस्ट वेगळा आहे. तर असं पूर्वी होतं की एकच सगळं जण, असं आमच्या काळामध्ये आम्ही सगळंच करत होतो. पण आता तो काळ राहिला नाहीये, आणि बरं झालं नाही राहिला तो, कारण प्रावीण्य प्रत्येकाला पक्वाज वाढणारा माणूस काही बासरी वाजू शकत नाही. तर तसं ते प्रत्येकाने काम करावं असं आहे. सर अजून एक शेवटचा प्रश्न आलेला आहे, तर तो एक घेऊया आणि मग थांबूया. तर मेटफॉर्मिनमुळे डोळ्यांना काही दृष्टीमध्ये काही फरक पडतो का, किंवा पडत असेल तर कसा, असा हा प्रश्न. मेटफॉर्मिन बेसिकली हे डायबिटीज साठी दिलेलं बेसिक औषध आहे. मेटफॉर्मिनमुळे डायरेक्ट डोळ्यावर कुठलाही असर होत नाही, किंबहुना हे डोळ्यावर असर होण्याकरता थांबवतं, कारण ते ब्लड शुगर कंट्रोल करतं. लॉंग टर्म असं सांगतात की जिथे कॉम्प्रोमाइज किडनी कुणाची असेल तर त्याला मेटफॉर्मिनमुळे किडनीवर असर होऊ शकतो, आणि किडनीवर असर झाल्यामुळे तो डोळ्यावर असर होऊ शकतो. डायरेक्ट मेटफॉर्मिनचा असर होऊ शकत नाही, इनडायरेक्ट होऊ शकतो. ओके सर. एखादा पेपर सोशल मीडियावर आला होतं, कोणीतरी लिहिलं होतं
मेटफॉर्मिनमध्ये डोळ्याची दृष्टी कमी होते वगैरे असं काही नाही. कॉम्प्रोमाइज असेल किडनी तरच येऊ शकतं, नाही तर होत नाही. तर ठीक आहे. आता आपण म्हणजे प्रश्न आता हळूहळू यायला जास्त सुरुवात झाली आहे, पण मला वाटतं आपण खूप वेळ आम्ही घेतलाय तुमचा, त्यामुळे आता थांबायला हरकत नाही. तुम्ही तुमचं संपूर्ण टीमला घेऊन आलात आणि नेत्रदान ह्या विषयाच्या अगदी छोट्या छोट्या शंकांपासनं तुम्ही आमचे त्याच्याबद्दलचे गैरसमज, आमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केलात आणि अगदी सखोल त्याच्याबद्दल विवेचन केलं. अगदी सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. वेगवेगळ्या सर्जरीचे प्रकार, कॉर्नियाचा म्हणजे पेशंटच्या डोळे काढण्यापासनं, कॉर्निया रिट्रीव्ह करण्यापासनं ते कॉर्नियाची साठवणूक, आय बँकेत त्या कॉर्नियाचा होणारा प्रवास आणि कॉर्नियाचा ट्रान्सप्लांट आणि तेवढंच नाही तर त्याची पोस्ट ट्रान्सप्लांट केअर, हे सगळ्याबद्दल तुम्ही अतिशय विस्ताराने बोललात. अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत खूप अवघड विषय समजावून सांगितला आणि स्वतः तुम्हाला ज्या काळामध्ये कोविड झाला होता त्या काळात सुद्धा तुमच्या हॉस्पिटलचं काम तितक्याच जोमाने कसं काय चालू राहिलं हे आम्हाला तुमच्याकडे बघून कळतं. तर त्या काळातही तुमचे नंबर्स इतके चांगले होते. गरज अजून खूप जास्त आहे कॉर्नियाच्या सर्जरीची, त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती जागृती होण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही निनाद फाउंडेशनच्या माध्यमातून हेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मी तुम्हाला विनंती केली आणि तुम्ही एकटे न येता पूर्ण तुमच्या पॅनललाच घेऊन आलात आणि इतक्या एक्सपर्ट पॅनल कडनं आम्हाला एज्युकेट होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आम्ही निनाद फाउंडेशन तर्फे तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि खूप खूप तुमचे धन्यवाद. आमच्या सगळ्या फाउंडेशनला सदिच्छा आणि आपलं काम उत्तरोत्तर मोठं व्हावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे. अच्छा, एक मिनिट सर, एक तुम्हाला एक प्रश्न. हा, प्रश्न आहे. या निमित्ताने लक्षात आलं की आमच्या हॉस्पिटलची टीम किती छान आणि किती विस्तृत प्रमाणामध्ये कार्य करते आणि त्याचा मला सुद्धा खूप अभिमान आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके, चालेल, थांबूया सर. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्या टीमला आमच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू माय टीम. छान झालं. थांब 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 थांब, कळलं प्रॉब्लेम. सरांना